मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 21 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा हा थोडासा दक्षिणेकडे सरकू लागलाय. राजस्थानच्या उत्तर भागापासून इकडे मध्य प्रदेशच्या उत्तरेकडून हा असा प्रकारे ओडिशापर्यंत आलेला आहे. त्यात चक्रवारी इकडे उत्तर प्रदेशच्या आसपास आहेत. चक्रवारी इकडे पंजाबच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत. या ठिकाणी राजस्थानच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा पाकिस्तानच्या भागामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे आणि या सिस्टमचा प्रभाव आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भाकडे सुद्धा होतोय आणि आता उत्तर कोकणाकडे सुद्धा या सिस्टमचा प्रभाव काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता की याच्या आसपास मान्सूनचा असलेला जो पट्टा त्याच्या आसपास ज्या सिस्टीम आहेत त्या भागाकडे पावसाचे बरेचसे चांगले प्रकारचे ढग हे दाटलेले आहेत. जर आपण सॅटेलाइट इमेज महाराष्ट्राला पाहिले जवळून, तर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचे काही भाग आहेत. चंद्रपूरचे थोडेसे भाग आहेत. सकाळ-सकाळी जोरदार पावसाचे ढग दिसतायत. यानंतर छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग लगतवरती जळगाव आहे, बुलढाण्याचे भाग आहेत, अमरावतीचे उत्तरेकडील भाग आहेत. याही ठिकाणी पावसाचे ढग दाटलेले आहेत. मुंबईच्या आसपासच्या काही भागांमध्ये थोड्याशा पावसाचे ढग आहेत. घाटाकडे सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात ढग आहेत. आत्ता जास्त ढगांची दाटी घाटात किंवा कोकणात सध्या नाहीये. मराठवाडा विभागात सुद्धा ढगाळ वातावरण आहे. मध्य महाराष्ट्रात सुद्धा ढगाळ वातावरण आहे. मात्र पावसाचे ढग जे आत्ता जे सांगितलेले भाग आहेत त्याच्या आसपासच थोड्याफार प्रमाणात दिसतायत. येत्या 24 तासातील जर आपण अंदाज घेतला, येत्या 24 तासामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीचे काही उत्तरेकडील भाग, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, नाशिक घाटाकडीलच्या आसपासचे भाग या ठिकाणी खास करून काही भागांमध्ये मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपासच्या भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. पुणे घाट, सातारा घाट आणि नाशिक घाट या ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा येत्या 24 तासाच्या दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोल्हापूर घाट आणि लगतवरती सिंधुदुर्गचा भाग मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील. किनारपट्टीचे भाग असतील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर इकडे विदर्भाकडे आलो तर इकडे भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीचे उत्तरेकडील भाग याही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर या ठिकाणी जळगाव, छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग, जालन्याचे उत्तर भाग, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा हा जो भाग आहे यवतमाळ, नागपूरचा राहिलेला भाग या ठिकाणी मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात. पण बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा. त्यानंतर नंदुरबार, धुळे, नाशिकचे काही भाग असतील. छत्रपती संभाजीनगर, बीडचे एक दुसरे भाग, परभणी, हिंगोली, धाराशिव, सोलापूर, लातूर, नांदेड हा भाग आहे. या ठिकाणी मध्यम, सगळीकडे नाही मात्र काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. मग अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, सोलापूरचे राहिलेले भाग, बीड, धाराशिवचे राहिलेले भाग, क्वचित हलकासा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. तर अतिपश्चिमेकडील भाग असेल पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा या ठिकाणी किंवा अहिल्यानगरचा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खास करून अहिल्यानगरचे पश्चिम भाग, नाशिकचे अजून पश्चिमेकडील भाग असेल, या ठिकाणी थोडासा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा.